अनेक जण अजितदादा आणि आमच्या संपर्कात आहेत. सुनील तटकरे यांची माहिती. आज 3 तास एनसीपीची बैठक झाली. महिला सशक्तीकरणसाठी योजना अपेक्षित आहे. त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊ. आगामी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्याची मागणी करू. प्रवक्त्यांची बैठक पण झाली. अल्पसंख्याकांची बैठक घेतली. अनेक वर्ष शाहू फुले आंबेडकर विचारांना पुढे नेऊन आलोय. आगामी अधिवेशनात काही मागण्या घेऊन जाऊ. आम्ही सर्वांची मात्र जाणून घेतली आहे. बजरंग सोनवणेबाबत मिटकरींनी सांगितलं ती माहिती त्यांच्याकडे आली असेल. आज अनेक जण अजितदादा आणि आमच्या संपर्कात आहेत. भुजबळ वरिष्ठ नेते आहेत. प्रदेशाध्यक्ष म्हणून मी सर्वांना सूचना केली की विधानसभाबाबत चर्चा करू नये. भुजबळांना अधिकार आहेत, ते सिनियर आहेत. याउलट जितेंद्र आव्हाड म्हणाले की आम्ही पवारांना वेडं बनवलं. आमची भूमिका जी आम्ही मांडली त्यावर शिक्कामोर्तब केलाय. महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्याचे पदाधिकारी आणि सर्व जिल्हा अध्यक्ष यांची एक बैठक त्या ठिकाणी घेतली. जवळपास 3 तास बैठक त्या ठिकाणी झाली आणि म्हणूनच राज्यभरामध्ये राष्ट्रवादी महिला संघटन मजबूत करण्याबरोबरच महिलांच्या वेगवेगळ्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये सुद्धा त्या ठिकाणी चर्चा आम्ही केली आणि त्या अनुषंगाने राज्य सरकारच्याकडून महिलांच्या सशक्तीकरणासाठी, महिलांच्या उन्नतीकरणासाठी ज्या ज्या काही योजना अपेक्षित आहेत त्याचा एक आढावा त्या 2-4 दिवसामध्ये घेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी, आमचे नेते, राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे वित्तमंत्री अजितदादा यांची आम्ही भेट घेणार आहोत आणि त्या दृष्टिकोनातून येत्या अर्थसंकल्पामध्ये काही भरीव मागणी करण्याच्या दृष्टिकोनातून आज महिला संघटनेची बैठक झाली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व प्रवक्त्यांची आम्ही सुद्धा त्या ठिकाणी बैठक घेतली. आगामी कालखंडामध्ये प्रवक्ते शेवटी एक पक्षाची भूमिका वेगवेगळ्या स्तरावरती त्या ठिकाणी मांडत असतात. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, निकालाच्या पार्श्वभूमीवर आणि उद्याच्या भविष्यातल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुद्धा त्यांच्याशी आम्ही सखोलपणाने त्या ठिकाणी चर्चा केली. सोशल मीडियाची सुद्धा बैठक त्या ठिकाणी घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाची सुद्धा एक महत्त्वपूर्ण बैठक त्या ठिकाणी आम्ही घेतली. त्यांचंही मत समजून घेतलं. लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये जी विचारधारा शाहू फुले आंबेडकरांची धर्मनिरपेक्ष विचाराची आम्ही घेऊन गेले अनेक वर्ष वाटचाल करत आलो, त्याच विचारधारावरती पुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाटचाल करत असतानाच त्यांच्याही भावना नेमक्या काय त्या आम्ही त्या ठिकाणी समजून घेतल्या आणि मला असं वाटतं की पुढच्या आठवड्यामध्ये सुद्धा आम्ही याच विचाराच्यावरती बैठका घेऊन वेगवेगळे जे काही सेल आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे त्यांचीसुद्धा आम्ही बैठक पुढच्या आठवड्यामध्ये त्या ठिकाणी बोलवणार आहे आणि अधिवेशन लोकसभेचं संपल्यावरतीच राज्यव्यापी दौऱ्याची सुरुवात मी त्या ठिकाणी करणार आहे. हे आजच्या दिवसभरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व नेत्यांच्याजवळ चर्चा केल्याच्या नंतरचं आपल्यासमोर मी मांडतो आहे. महायुतीमध्ये मतदारांच्या बाबतीत खास करून मागणी सातत्यानं होते. 4% मुस्लिम आरक्षणाचा प्रश्न असेल किंवा CA-NRC बद्दल सरकारची भूमिका तुम्ही स्वतः मांडावी विधानसभेमध्ये आणि काही अल्पसंख्याक समाजाला दिलासा द्यावा. आज आम्ही सर्वांची मतं जाणून घेतली. प्रत्येकाने आपापल्या परिसरातील वेगवेगळ्या भावना त्या ठिकाणी मांडल्या. केवळ अल्पसंख्याक समाजापुरता सीमित नव्हे तर प्रवक्त्यांची सुद्धा आम्ही बैठक त्या ठिकाणी घेतली, सोशल मीडियाची घेतली आणि विशेष करून 50% लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रामध्ये महिलांचे प्रश्न, महिलांचं संघटन या संदर्भामध्ये सुद्धा विस्तृतपणाने आम्ही चर्चा केली. पुन्हा एकदा पुढच्या आठवड्यामध्ये याच पद्धतीच्या वेगवेगळ्या सेलच्या बैठका त्या ठिकाणी मी घेणार आहे. धन्यवाद. आंबेडकरांनी आताच एक ट्विट केले आणि दावा केला की बजरंग सोनवणे शरद पवार गटाचे खासदार आहेत ते आमच्या संपर्कात. नाही, अमोलजींनी जे काय त्या ठिकाणी सांगितलं असेल कदाचित त्यांच्याकडे काही माहिती असू शकेल. मी दिवसभरामध्ये पक्षाच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी पूर्ण वेळ आज मी बिझी होतो. या संदर्भातली सुद्धा माहिती त्या ठिकाणी घेईन. पण एक नक्की आहे की आज अनेक जण अजितदादांच्या आणि आमच्या संपर्कात आहेत. भुजबळ साहेबांना ज्या एकनाथ शिंदेंना भुजबळ साहेबांना म्हटलं त्यानंतर शिंदे गटाकडून नाराजी व्यक्त केली जाते की तुम्ही मीडियात येऊन एक असं आहे की मी सुद्धा काल त्या ठिकाणी बोललो. भुजबळ साहेब आमचे वरिष्ठ नेते आहेत. काल पक्षाचा वर्धापन दिन त्या ठिकाणी होता. पण आज वर्तमानपत्रामधून किंवा वाहिन्यांच्यामधून एक बातमीसुद्धा आलेली आहे की प्रदेशाध्यक्ष म्हणून मी सर्वांना सूचना केलेल्या आहे जाहीरपणाने, भुजबळ साहेबांना नाही, भुजबळ साहेब माझे वरिष्ठ नेते आहेत, पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत, की प्रवक्त्यांनी किंवा अन्य कोणी मंत्री महोदयांनी आता विधानसभेच्या जागा वाटपाच्या दृष्टीकोनातून त्या ठिकाणी चर्चा करू नये. भुजबळ साहेबांना तो अधिकार आहे. त्याच्या बाबतीमध्ये मी काय या ठिकाणी काय बोलणार नाही. या उलट काल आम्ही पाहिलं की जितेंद्र आव्हाडांचं भाषण झालं आणि जितेंद्र आव्हाड असं म्हणाले की 4 वेळेला पवार साहेबांनी अजितदादांना वेडं बनवलं आणि 5व्या वेळेला सोडून दिलं. म्हणजे आम्ही जी भूमिका मांडत आलो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भारतीय जनता पक्षाबरोबर सत्तेमध्ये जाण्यासाठी
पक्षाच्या नेतृत्वाची सहमती होती. या विषयावरती काल आव्हाडांनी जाहीर भाषण वर्धापन दिनाच्या निमित्ताने पवारसाहेबांच्या उपस्थितीमध्ये करून आम्ही आजवर जी काय भूमिका वर्षभरामध्ये मांडली त्याच्यावरती शिक्कामोर्तब त्यांनी केलेलं आहे. धन्यवाद.